श्री स्वामी समर्थ. आपण ऐकत आहात संक्षिप्त श्रीमद भागवत अध्याय 10वा स्कंद 10 पूर्वार्ध. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. दैत्ये भाराक्रांत झाली भूमी, तेणे ब्रह्मास्तवे विष्णू लागोनी. मी अवतरेन क्षिती लागोनी, माया शेषासह विष्णू म्हणे. वसुदेव देवकी विवाहात, बैसले दिव्य रथात. आकाशवाणी कंस ऐकत, भगिनीसी वधाया सिद्ध झाला. वसुदेव विनवी कंसासी, हिचे संतान अर्पीन तुझसी. धन्य त्या धृतात्म्यासी, साही पुत्र मारिले कंसे. दैत्यांना हाताशी घेऊन, झाला नाशास कारण. कंसाप्रती भियोन, यादव गेले देशोदेशी. देवकीचा 7वा गर्भ नेमस्त, योगमाया स्थापी रोहिणीच्या उदरात. संकर्षण नामे विख्यात, यादव कुळी जन्मला. अवतार घ्यावया भगवंत, प्रगटले वसुदेव हृदयात. तदनंतर देवकी गर्भात, सर्वात्मा प्रवेशला. कृष्ण जन्माचा काळ प्राप्त, श्रावण मासी वद्य पक्ष. तिथी अष्टमी मध्यरात्र, सर्वांतरवासी प्रगटला. वसुदेव निघाले बाळ घेऊन, यमुना मार्ग देई दुभंगून. यशोदे पाशी बाण ठेवून, उचलोनी घेतली महामाया. कन्या घेऊन आला परत, देवकीचे ओसंगी तिला ठेवत. आपोआप झाले पुन्हा बंदिस्त, द्वारे अर्गळा कड्या कुलुपे. महामाया रुदन करी, कंसा आला झडकरी. कन्येसी फिरवी गरगर करी, तव ती आकाशी झेपावली. म्हणे तुझा वध करणार, वैरी उपजला पृथ्वीवर. तेने कंस पश्चाताप जर्जर, मुक्त केले वसुदेव देवकी. ऐकोनी मंत्रांचे कथन, कंसे धर्मोच्छाद मांडोन. ऋषी संतास पिडोन, स्वनाशास सिद्ध झाला. यशोदेसी झाला पुत्र, घरोघरी प्रगटली मात. जन्मोत्सव केला थाटात, नंदे गौरविले सकळ जन. वार्षिक कर भरावयासी, नंद आला मथुरेसी. वसुदेव भेट घेतली तळासी, म्हणे कैसे नूतन बाळ. आता परतावे गोकुळासी, सावध चित्ते पुत्रा रक्षी. वसुदेव सांगे नंदासी, निरोप घेती परस्परांचा. स्वस्वरूप धरुणी पुतना, कंसाज्ञी आली नंद सदना. नंदलालास करविता स्तनपाना, तात्काळ झाली गतप्राण. कृष्णाचे घडले अंगस्पर्शन, व्रजवासियांनी केले दहन. पुतना झाली पावन, सुगंध सुटला देहाचा. शकटातळी निजविले कान्हास, वातरूप सुर त्यात प्रवेशी. ताना पादाघात करिता गाड्यासी, शकट मोडला क्षणमात्रे. कंसे पाठवी तृणावर्तास, आकाशाने कान्हास. कृष्णे आवळी त्या कंठास, आपटिला भविष्येवरी. न्याहळिता मुख सुंदर, नंदकुमार जांभई देई सत्वर. मुखात दिसता विश्व चराचर, नेत्र मिटले जननीने. गर्गाचार्य येता व्रजात, गोठ्या माझी एकांतात. करविले नामकरण संस्कारास, उभय पुत्रांचे नंदांनी. कृष्ण ध्यानी अखंड वृत्ती, गारहाण्यांचे मीश करोणी येती. कृष्ण दर्शन लालसा चित्ती, प्रत्यक्ष भक्ती गोपी त्या. अविचल भक्ती नंद यशोदेच्या चित्ती, म्हणून श्री लक्ष्मीपती. तया संतोषवी नाना परी, करवी यशोदा स्तनपान. मध्येच कान्हास सोडून, पाहो गेली दूधऊन. कृष्णे माठ फोडिला, उखळी बांधोनी कृष्णासी. कार्यार्थ गेली गृहासी, कृष्ण आला परसदारी. यमला अर्जुन वृक्ष जेथे, तैसे हे अर्जुन वृक्ष. पूर्वजन्मीचे होते यक्ष, कुबेराचे असती पुत्राक्ष. नळ कुबेर मणिग्रीव, यौवन प्रमत्त झाले फार.
जलक्रीडा स्त्रियांसह सुंदर वस्त्रांचेही नुरले भान नारद शापे भाल वृक्षासी श्रीकृष्णाचे पदस्पर्शन होता वृक्षोन्मूळून सिद्ध दोन प्रगटोन झाले नतमस्तक मुकुंदा पुढे समस्त गोप जमले उत्पात विचार करू लागले सर्व परिवार निघाले मग पातले वृंदावना वत्सरूप धरुणी दैत्य येऊनी मिसळला कळपात पाय धरोणी फिरविले मस्त कृष्ण आदळी भूमीवरी बकासुरे गिळिला श्री मुरारी दाह होता टाकीला बाहेरी कृष्णाने चंचू धरोणी करी उभे फाडिले बकासुरा ते वनगमनार्थ केली आयती पुढे गोमटी वासरे चालती हास्य विनोदी गोपाळ चालली देखिली अजगर रूप गुहा वत्सासह रिघाले मुखाभितरी कृष्ण वाढे कंठी अजगरी प्राण निघताती दुस्तरी अघासूर सद्गती पावला गोपाले यमुना तिरी सर्वांनी उघडली शिदोरी गोवत्स शोधाया गेला हरी परिब्रह्मानेही सर्वा निजलोकी सर्व रूपे धरी हरी पाहे विश्व निर्माणकारी म्हणे लीला तर्क्य खरी ठेवी माता चरणी तया ब्रह्मा करोणी स्तवन तुझ्या स्वगुण रूपाचे गुण म्हणे जाणण्या समर्थ कोण कृष्णाग्नी गेला स्वस्थानी कृष्ण सकळा करी पूर्ववत भोजन केले गोपा समवेत सायंकाळी घराघरात अघासुर वृत्त गाजे श्री बलरामाचे इच्छे पूर्ती गोपाल गेले ताडवनाप्रती रासभास वृक्षावरी आपटी धेनुक उद्धरिले हलधराने प्याले डोहातील विषजल पितामृत पाय झाले सकल अमृत दृष्टीने पाहता नंदबाळ जीवित होय गोपगाई सर्पापासून विषमुक्त करावया डोहातील उदक कृष्ण उडी घाली जलात त्यास नाग वेळखा घाली कृष्ण फुगवी आपला देह फणीवर नाचे वासुदेव आज्ञा घेऊन स्त्री पुत्रांसह कालिया गेला रमणक द्वीपी तव तो पातली संध्याकाळ म्हणून तेथेची राहिले सकळ रात्री पेटला वड वानळ कृष्ण गिळिले दावाग्नी सौभरींच्या अनिच्छेने मांस खाल्ले गरुडाने मत्स्य भक्ष प्रमादाने मृत्यू शाप दिदलासे प्रलंब कपटे मिसळी गोपात कुरघोडीचे खेळात त्याने पळविला बलरामासा पावला मृत्यू मुष्टी प्रहारे गायी गेल्या गुंजवनी त्यांना शोधी नीलमणी हाका मारी हरीची वाणी हंबरता आल्या धावनी तेवढ्यात वनवा पेटला श्रीहणे म्हणे नेत्र झाका अग्निसारा त्याने गिळिला ईश्वर कळला गोपाळांची भावे करिता भगवत भक्ती भक्तावरी नाना संकट येती तीही धरावी धैर्य चित्ती रक्षक समर्थ जाणोनी वर्षा ऋतूंचा समुद्रकाळी वनात क्रीडतसे वनमाळी सवे रामा आणि सवंगडी थाट चरिती गायींचे सुखदैशा शरद ऋतूत नवान्न प्राशनादी महोत्सव होत नगर ग्रामे समृद्ध होत नित्य समृद्धी गोकुळा श्रीकृष्ण करिता वेणुवादन मोहित होती अंतःकरण म्हणे धन्य वेणू आम्हाहून गोपी सांगती परस्पर कृष्ण भावा पुलापती गोपी कात्यायनी व्रत करीती विवस्त्र उतरल्या जलांतरी तेने वस्त्रे हरी श्री हरी घडिले देव हेलन म्हणून नमिला नंदनंदन म्हणे मनोरथ करीन पूर्ण जावे आपुल्या घरोघरी रामकृष्ण आणि गोपाळ गायी चारता गेले दूर मात्यांनी म्हणती गोपाळ क्षुधा शांतीचा उपाय करा अनुज्ञे मागी यज्ञ पत्न्यासी आणिले चतुर्विध अन्नासी हरी आशीष देई साध्वींसी क्षुधा शमविली गोपांची इति श्री गुरुमाऊली विरचितं संक्षिप्त श्रीमद्भागवत महापुराणे दशमोऽध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु एकूण श्लोक 464 संपूर्णम् ओम नमो भगवते वासुदेवाय. हे ऐकणाऱ्या वाचणाऱ्यांचं सगळ्यांचं भगवंता कल्याण कर. शुभम भवतु.